बारामतीला न्याय पण राहुरीला का नाही? हा थेट सवाल केलाय भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी. महाविकास आघाडीवर थेट निशाणा साधत राहुरी पोटनिवडणुकीच्या राजकारणाला आता चांगलाच ताप चढला. राहुरी विधानसभा पोटनिवडणूक जसजशी रंगात येते तसतशी आरोप प्रत्यारोपांचं राजकारणही तापत चालले. डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी महाविकास आघाडीवर थेट हल्लाबोल करत विचारलंय, जर बारामतीसाठी सर्व काही करता येतं तर राहुरीसाठी का नाही? ते पुढे म्हणाले. आता महाविकास आघाडीमध्ये त्यांनी उमेदवारी निश्चित केली, त्यांनी ते उमेदवार दिलेले आहेत. मला असं वाटतं की प्रत्येक उमेदवार आपल्या आपल्या दृष्टिकोनातून सक्षम असतो, कोणालाही आपण कमी आलेखत नाही. निवडणुकीसारखी करावी लागते आणि मी खरं तर आभारही माने प्राजक्त तनपुरेंची की त्यांनी मनाचा मोठेपणा दाखवत स्वर्गीय कडिले साहेबांप्रती असलेली त्यांची भावना आणि एक संवेदनशील व्यक्तिमत्व म्हणून आहेत हे राजकारणामध्ये त्यांनी आपल्या या कार्यातून या निर्णयातून सिद्ध केलं. दोन्ही ठिकाणची परिस्थिती सारखीच होती. नेतृत्व सक्षम होतं. त्यांनी 6-7 टर्म केल्या, तर स्वर्गीय कडिले साहेबही 6 वेळा आमदार होते. तरीही राहुरीकडे दुर्लक्ष का? राजकारण आणि षडयंत्र आमच्या परिवारानं वर्षानुवर्ष पाहिले, पण आम्ही मागे हटणार नाही. राज्यातील सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधत विखे पाटील म्हणाले, मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सक्षम आहोत. महाविकास आघाडीने वेगवेगळ्या भूमिका घेतल्या असल्या तरी आम्ही एकत्र येऊन आमच्या उमेदवारासाठी पूर्ण ताकद लावणार. वाटतं की हे राजकारण बरंच जुनं यांच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये घडत आलेलं आहे आणि हेच माझं म्हणणं आहे की जर महाविकास आघाडी बारामतीसाठी सगळं करू शकते तर ते राहुरीसाठी का नाही? शेवटी दोन्हीही परिस्थित्या एक समान होत्या. स्वर्गीय दादा त्यांचं नेतृत्वही तेवढंच सक्षम होतं. दादांनाही जवळपास 6-7 टर्म झाले होते. स्वर्गीय कडिले साहेब पण 6 टर्म आमदार राहिलेलं व्यक्तिमत्व आहे, जिल्ह्यातलं व्यक्तिमत्व आहे. पण आता हे काय माझ्यासाठी नवं नाही. अशा प्रकारचं राजकारण, अशा प्रकारचं षडयंत्र हे आमच्या परिवाराने अनेक वर्ष पत्कारलेलं आहे आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वाखाली आम्ही सक्षम आहोत की जरी महाविकास आघाडीने राज्यस्तरावर 2 वेगळ्या भूमिका घेतल्या असतील तरी आता त्या गोष्टी मागे ठेवून आम्हाला पुढे जाऊन आमच्या उमेदवारासाठी ताकद लावायची आहे. दरम्यान महाविकास आघाडीनेही राहुरीसाठी उमेदवार दिला असून विखे पाटील यांनी विरोधकांनाही कमी लेखलं नाही. प्रत्येक उमेदवार आपल्या दृष्टिकोनातून सक्षम असतो. निवडणूक म्हणजे निवडणूकच असते. विशेष म्हणजे प्राजक्त तनपुरे यांच्या निर्णयाचंही त्यांनी कौतुक केले. स्वर्गीय कडिले साहेबांबद्दल असलेली त्यांची भावना आणि संवेदनशीलता त्यांनी अधोरेखित केली. मुख्यमंत्र्यांनी अपेक्षा केली नाही, आता लोकतांत्रिक प्रक्रियेमध्ये संविधानाने दिलेल्या अधिकाराने प्रत्येक जणाला स्वातंत्र्य आहे आपलं अर्ज भरण्याचं. मला असं वाटतं अहिल्यानगरमध्ये बारामतीपेक्षा बरी परिस्थिती दिसते. आपले तरी 7 अर्ज आहेत. बारामतीमध्ये स्वर्गीय दादांसारखं नेतृत्व आणि ज्या परिवाराने बारामती घडवलं तिथं देखील 22 अर्ज माझ्या मते राहिलेले आहेत. आम्ही आपल्याकडे 32 अर्ज होते. आम्ही बऱ्याचशा लोकांना विनंती केली आणि कुठेतरी 7 अर्जांवर येऊन ही निवडणूक येऊन थांबलेली आहे. तर आता निवडणूक लागलेली जरी असली तरी मला असं वाटतं की स्वर्गीय कडिले साहेबांचं जे काम राहिलेलं आहे राज्यामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वामध्ये, पालकमंत्री महोदयांच्या जिल्ह्यामध्ये नेतृत्वामध्ये जे कामं झाले त्या आधारावर अक्षय कडिले हे जनतेच्या आशीर्वादाने भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचे आमदार म्हणून आपल्याला येत्या 4 मेला दिसतील. तर आता बारामती विरुद्ध राहुरी असा राजकीय वाद पेटलाय. मतदार कोणाला साथ देणार हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. बाळकृष्ण भोसले, प्रहार न्यूज लाईन, राहुरी.